नमस्कार शिक्षक मित्रांनो. चला तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया आपल्या शाळेतील विद्यार्थ्याचं प्रोग्रेशन पूर्ण केल्याच्या नंतर एखाद्या विद्यार्थ्याला लेफ्ट विथ टी सी मार्क आउट करणे किंवा एखादा विद्यार्थी टी सी घेऊन गेलेला असेल तर त्याला आपल्या शाळेमधून लेफ्ट विथ टी सी करणे हे कशा पद्धतीने करायचं बघा. सर्वात आधी त्याच्यासाठी आपल्याला UDASवरील स्टुडंट मॉड्यूलवर लॉग इन करायचं आहे. याच्यासाठी मी खाली लिंक दिलेली आहे, तिथून पण तुम्ही लॉग इन करू शकता. लॉग इन झाल्याच्या नंतर आपल्याला दोन ऑप्शन दाखवले, एक चालू शैक्षणिक वर्ष आणि दुसरं जे आहे ते मागील शैक्षणिक वर्ष. तर आपल्याला इथे चालू शैक्षणिक वर्ष आहे त्याच्यामध्ये एंटर व्हायचं आहे. चालू शैक्षणिक वर्षाच्या मध्ये एंटर झाल्याच्या नंतर आपल्यासमोर हे अशा पद्धतीचं पेज ओपन होईल. इथं पाहू शकता तुम्ही डाव्या साईडला काही मेनू दिलेले आहेत आणि उजव्या साईडला क्लास वाईज विद्यार्थी संख्या दिलेली आहे. जसे इथे सुरुवातीला पाहू शकता तुम्ही डॅशबोर्ड या मेनूवर मी आहे. डॅशबोर्डवर गेल्याच्या नंतर आता मला माझ्या शाळेतील 4थ्या वर्गातील विद्यार्थी आहे, तो लेफ्ट विथ टी सी करायचा आहे. हा 4था वर्ग आहे. आता माझ्या 4थ्या वर्गामध्ये सध्या इथे 3 विद्यार्थी दाखवत आहे. तर मला यापैकी एका विद्यार्थ्याला लेफ्ट विथ टी सी करायचं आहे. तेव्हा त्याच्यासाठी मला काय करायचं आहे, इथे उजव्या साईडला व्ह्यू अँड मॅनेज असं बटन दाखवत आहे. त्याच्यावर त्या वर्गाच्या पुढील व्ह्यू मॅनेजवर क्लिक करायचं आणि विद्यार्थी पाहायचे. सुरुवातीला तुम्ही पाहू शकता माझ्याकडे 3 विद्यार्थी आहे. 3पैकी हा जो पहिला विद्यार्थी आहे पियुष नावाचा, तो मला लेफ्ट विथ टी सी करायचा आहे. मग याच्यासाठी काय करायचं, याच्यासाठी आपल्याला परत इकडं डाव्या साईडला यायचं आहे. डाव्या साईडला आल्याच्या नंतर इथे प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटी आहे, या मेनूवर आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर हे आपल्यासमोर अशा पद्धतीचे ऑप्शन येतील. आता बघा इथे आपण 2 ऑप्शन आपल्यासाठी महत्त्वाचे, एक व्ह्यू समरी आणि दुसरा प्रोग्रेशन समरी सेक्शन वाईज. तर सुरुवातीला आपण व्ह्यू समरीमध्ये पाहू आपला जो विद्यार्थी आहे तो त्याचं स्टेटस काय दाखवत आहे ते बघा. व्ह्यू समरीवर क्लिक केल्याच्या नंतर हे आपल्यासमोर अशा पद्धतीचं पेज ओपन होईल. हे सर्व विद्यार्थ्याची यादी दाखवेल. याच्यामध्ये माझ्याकडे जो वर्गातील विद्यार्थी होता तो आता हे जे आपण प्रोग्रेशनमध्ये आलेलं आहे, 4थ्या विद्यार्थी प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटीमध्ये आलेला असल्यामुळे आपल्याला 4थ्या वर्गातील विद्यार्थी हा 3ऱ्या वर्गामध्ये दाखवतो, कारण आपण हे प्रोग्रेशनचं स्टेटस पाहत आहे. तर जसं की मी तुम्हाला पियुष नावाचा मुलगा दाखवला होता, तो इथे पाहू शकता तुम्ही. हा मुलगा इथे 3ऱ्या वर्गामध्ये आहे म्हणजे, आणि त्याचं जे स्टडिंग स्टेटस आहे ते सध्या स्टडिंग इन सेम स्कूल आहे. तर हे आपल्याला इथे चेंज करायचं आहे. बघा याच्यासाठी काय करायचं आहे, तर आपल्याला प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटीवर जायचं आहे. इथे पाहू शकता तुम्ही डाव्या साईडला प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटी, याच्यावर क्लिक करायचं. क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला 3 नंबरचं ऑप्शन येते प्रोग्रेशन समरी सेक्शन वाईज, याच्यावर क्लिक करायचं. याच्यावर क्लिक केल्याच्या नंतर आपल्यासमोर हे जे ऑप्शन ओपन होतात, तर याच्यामध्ये आपल्याला 3ऱ्या वर्गामध्ये एंटर करायचं आहे, कारण प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटीमधून आपण तो विद्यार्थी लेफ्ट विथ टी सी करत आहे. तर मग त्यामुळे आपल्याला मागील वर्षीचा त्याचा वर्ग निवडायचा आहे. यावर्षी जरी आपल्याकडे तो चालू वर्गामध्ये शिकत असेल, परंतु मागील वर्षीचा वर्ग आपल्याला निवडायचा आहे. त्याच्यासाठी काय करायचं, जसं की मला 4थीचा विद्यार्थी लेफ्ट विथ टी सी करायचा, म्हणून मी 3रा वर्ग निवडून त्याच्यासमोर व्ह्यू अपडेटचे बटन आहे त्याच्यावर क्लिक करणार आहे. आता इथे क्लिक केल्याच्या नंतर हे अशा पद्धतीने आपल्याला त्या वर्गातले सर्व विद्यार्थी दाखवतो. जसं की मी तुम्हाला दाखवलं होतं पियुष नावाचा मुलगा, हे तुम्ही इथे पाहू शकता पियुष, आणि त्याचं जे स्कूलिंग स्टेटस आहे इथे पाहू शकतो आपण स्टडिंग इन सेम स्कूल आहे, तर ते बदलायचं आहे. त्याच्यासाठी काय करायचं आपल्याला, इकडे उजव्या साईडला पाहू शकता तुम्ही अपडेट आणि करेक्शन असे 2 टॅब दिलेले आहेत. तर आपल्याला काय करायचं आहे, इथं करेक्शनवर क्लिक करायचं आहे. करेक्शनवर क्लिक केलं की त्या विद्यार्थ्याची संपूर्ण माहिती आपल्यासमोर ओपन होईल. जसं की त्याचं नाव, खाली प्रोग्रेशन स्टेटस आणि पर्सेंटेज वगैरे ही माहिती आपल्यासमोर दिसेल. नंतर काय करायचं आपल्याला, स्कूलिंग स्टेटस आहे तर इथं सिलेक्ट करण्यासाठी ऑप्शन दिलेले आहेत, तर ते सिलेक्ट करायचं आहे. जसं की मी त्याचा आता स्कूलिंग स्टेटस आहे हे लेफ्ट विथ टी सी करत आहे, तर अशा पद्धतीने मला बदलायचं आहे. तर मी बदललं आणि बदलल्याच्या नंतर अपडेट या बटनवर क्लिक करायचं आणि अपडेट करायचं. अपडेट केल्याच्या नंतर आपल्याला हे अशा पद्धतीचं कन्फर्मेशन विचारेल. इथे आपण कन्फर्म करायचं, जर बदलायचं असेल किंवा नाही बदलायचं तर कॅन्सल करायचं. मला कन्फर्म करायचं आहे, मी कन्फर्म करतो. कन्फर्म केल्याच्या नंतर आपल्यासमोर एक डायलॉग बॉक्स दाखवेल आणि याच्यामध्ये सांगेल स्टुडंट डिटेल्स अपडेटेड सक्सेसफुली, याला ओके करायचं आणि तो विद्यार्थी आता खरंच लेफ्ट विथ टी सी झालेला आहे की नाही हे पाहायचं. त्यासाठी काय करायचं, परत आपण वापस यायचं. वापस आल्याच्या नंतर डाव्या साईडला पुन्हा आपल्याला प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटीवर यायचं आहे. प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटीवर आल्याच्या नंतर हे आपल्यासमोर अशा पद्धतीचे तेच ऑप्शन पुन्हा येतील. पुन्हा इथे आपल्याला व्ह्यू समरीवर क्लिक करायचं. क्लिक केल्याच्या नंतर सर्व विद्यार्थ्याची यादी आपल्यासमोर ओपन होईल. आता आपण यादी ओपन झाल्याच्या नंतर आपण पाहू शकतो आपल्यासमोर जो प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटीमध्ये 3ऱ्या वर्गातील विद्यार्थी होता, जो की सध्या 4थ्या वर्गात शिकत आहे,
हा पियुष नावाचा. तर याचं स्कूलिंग स्टेटस आपण पाहू शकतो. स्टुडंट स्कूलिंग स्टेटस लेफ्ट विथ टी सी, विदाउट टी सी असं ऑप्शन आपल्यासमोर आलेलं आहे. याचा अर्थ ती माहिती आहे, ही माहिती विद्यार्थ्याची अपडेट झालेली आहे. किंवा आपण इथे डॅशबोर्डला येऊन पण पाहू शकतो आपल्या वर्गातील तो विद्यार्थी कमी झालेला दिसेल. जसं की चालू वर्षामध्ये तो चौथ्या वर्गामध्ये विद्यार्थी आहे, हा चौथा वर्ग. इथे तुम्ही पाहू शकता, इथे संख्या जरी 3 दाखवत असेल तर ही आताच्या आता आहे, परंतु काही वेळाने ही अपडेट होऊन इथे 2 होईल. आणि इथे आपण व्ह्यू मॅनेजर जेव्हा क्लिक केलं तेव्हा आपल्यासमोर त्याच्यामध्ये जेवढे विद्यार्थी आहे तेवढे दाखवते. जसं की पाहू शकता तुम्ही इथे पियुष इथे जे नाव होतं ते नाहीसं झालेले आणि फक्त 2च विद्यार्थी दाखवत आहे, जे की आधी 3 होते आता 2 दाखवत आहे. अशा पद्धतीने आपण एखाद्या विद्यार्थ्याला लेफ्ट विथ टी सी किंवा लेफ्ट विदाउट टी सी अशा पद्धतीचं मार्क आउट करू शकतो किंवा रिमार्क देऊ शकतो. स्कूलिंग स्टेटसमध्ये हे बदल करू शकतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा.